मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो 23वा मेचा हप्ता आहे, तर या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातला GR जो आहे कधी येणार आहे त्या संदर्भात आपण अगदी कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी बघा, काही लाभार्थ्यांना अजून पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही। सर्वांना नाही म्हणत मी, पण काही लाभार्थ्यांना। तर त्यापैकी ज्या लाभार्थ्यांनी E-KYC दुरुस्ती केलेली होती, तर अशा लाभार्थ्यांना E-KYC जर का दुरुस्ती करून पण हप्ता आला नसेल, म्हणजे खास करून एप्रिलमध्ये, तर त्यांना मेचा हप्ता मिळण्याची शक्यता ही आहे। त्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही, किमान दुरुस्ती केलं त्यांनी। वितरणाचा GR कधी येणार, कारण की तुम्हाला आज माहिती आहे आज 29 तारीख आहे, 29 मे, आणि उद्याचा दिवस म्हणजे उद्याचा शनिवार, आज शुक्रवार आहे, उद्याचा शनिवार आणि त्यानंतर रविवार येणार। रविवारी तर कोणता GR येणार नाही आणि शक्यतो उद्या पण GR जो आहे तर तो येण्याची शक्यता नाही। मग नेमका या योजनेचा 23व्या हप्त्याचा GR कधी येणार? आता असं नाही व्हायला पाहिजे की परत वितरण पुढे जाईल, तर त्यामुळे आपल्याला हा मुद्दा लावून ठेवणं लागणार, ज्यामुळे आपल्याला वेळेवर जे आहे या योजनेचं वितरण होईल, या योजनेचा GR येईल। बघा, तर GR हा ऑब्वियसली पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो त्या संदर्भात आपण पाहूयात। बघा, तर जनरली काय होतं की 11 तारखेपर्यंत आपण पाहिलं की वितरण वगैरे होतं, पण मागच्या 4-5 महिन्यामध्ये तो पॅटर्न नव्हता। कधी पण वितरण होतं आणि कधी पण काही होतं, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। 27ला बी जातं, 28ला बी जातं, 29ला बी जातं, असं घडतं। पण यावेळेस काय आहे की गॅप नाही आहे, त्यामुळे ती चांगली बाब आहे की गॅप पडलेला नाही। पण मात्र आता बघा की मागचा महिना म्हणजे आताचा जो महिना आहे ते पुढच्या महिन्यात जाणार आहे, म्हणजे जूनच्या महिन्यामध्ये। पण जूनच्या महिन्यामध्ये कधीपर्यंत आपल्याला वितरणाचा GR येऊ शकतो त्या संदर्भात सांगतोय। बघा, 8 जून आणि वार पण सांगतो मी तुम्हाला, सोमवारपर्यंत जे आहे आपल्याला या योजनेचा GR येऊ शकतो। कोणत्या संदर्भात सांगतोय मी तुम्हाला, कोणता GR सांगतोय की 23वा जो मेचा हप्ता आहे, 23वा मेचा हप्ता जो आहे, तर या हप्त्याचा GR जो आहे पुढच्या महिन्याच्या 8 तारखेपर्यंत आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणेच त्या गोष्टी घडतील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लाभार्थी अशा पण आहेत यावेळेस की त्यांना अजूनही हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे 23व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा एक असा पण निष्कर्ष निघू शकतो जेव्हा वितरण होईल तेव्हा, ज्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना कदाचित परत मेचा हप्ता तिथे त्यांना त्यांचा हप्ता क्रेडिट झालेला दिसेल, पण त्यासाठी ती लाडकी बहीण पात्र पाहिजे, एवढीच गोष्ट समजून घ्यायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, पुढच्या आठवड्यापर्यंत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला GR येण्याची अधिक शक्यता आहे मेचा 23वा हप्त्याच्या संदर्भात। या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।